माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, नान्यं जाने नैव जाने न जाने. तर आपण रामरक्षा स्तोत्राचा थोडक्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने अर्थ बघत आहोत. तर मी मीनाक्षी कुलकर्णी. आपण रामरक्षा स्तोत्राचे जवळजवळ 8 ते 10 श्लोक पाहिलेत, मंत्र पाहिलेत. तर त्याचे उर्वरित भाग आपल्याला आज पाहायचा आहे. तर आपण रामरक्षा स्तोत्र पठन केल्याने, रोज नियमित घेतल्याने काय फायदा होतो आपल्या जीवनामध्ये, तर ते आपण पाहत आहोत. तर रामरक्षा स्तोत्र पठन केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो. जेव्हा केव्हा आपलं मन घाबरतं किंवा आपलं मन नाराज होतं, नकारात्मक होतं, तेव्हा आपण जर रामरक्षा स्तोत्र घेतलं नियमितपणे तर नक्की सकारात्मक बदल होणार आहेत. तर याच्यामध्ये मुख्य म्हणजे नियमितता पाहिजे आणि सातत्य पाहिजे, तेव्हाच आपल्याला हा बदल जाणवायला लागेल. तर आपण बघतो की राम भगवंत स्वतः भगवंताचा अवतार असूनही त्यांनी स्वतः सामान्य माणसासारखं जीवन जगून दाखवलेलं आहे. एवढे राजा होते ते, पण तरीसुद्धा ते काट्याकुट्यामध्ये झोपलेले आहेत, जीवन जगलेले आहेत. तर त्यांच्या म्हणजे आपण रामरक्षा घ्यायची म्हणजे कशामुळे घ्यायची, तर त्यांच्या जीवनाचा आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये उतरवायचा आहे. तर आपण पुढचा मंत्र घेऊया. तर आपला पुढचा श्लोक आहे, जिव्हा विद्या निधी पातू कंठम भरतवंदित. तर जिव्हा म्हणजे काय, जीभ, आणि विद्यानिधी हे सरस्वतीला उद्देशून म्हटलेलं आहे. तर भगवंता माझी जीभ सांभाळ, माझ्या जिभेवर सरस्वती आहे. तर जीभ सांभाळ म्हणजे काय, तर माझ्याकडून नेहमी चांगलं बोलण्यात यावं, माझ्याकडून कोणालाही वाईट बोलण्यात येऊ नये, कोणालाही दुखवल्या जाऊ नये. तर ही सरस्वती माझ्या जिभेवर नाचत असते. तर ह्या जिभेचं तू माझ्या रक्षण कर आणि माझ्याकडून सतत चांगलं मला बोलता येईल अशी बुद्धी मला दे. जिव्हा विद्या निधीम पातुम कंठम भरतवंदित. तर भरत कंठवंदित म्हणजे प्रत्येक अवयवाला आणि प्रत्येक गुणाला रामाच्या आपण बघत आहोत. कंठम भरतवंदित. हे देवा माझ्या कंठाचं तू रक्षण कर. याच्याशी भरताचा संबंध काय लावला असेल, तर जेव्हा राम वनवासात होते तेव्हा भरत रामरायाला भेटायला आले होते, तेव्हा त्यांची जी गळाभेट झाली. तर त्यामुळे कंठाचं रक्षण तू रामराया कर असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की भरताला राम हे वंदनीय होते आणि आम्हालाही राम तसेच वंदनीय आहेत. म्हणून ह्या कंठाचं भरता तू आमच्या रक्षण कर असं याच्यातून सांगितलेलं आहे. तर माझ्या शरीराचं, मनाचं, बुद्धीचं रक्षण करण्यासाठी आपण रामरायाला प्रत्येक अवयवातून काही ना काही मागत आहोत. तर रामरक्षा स्तोत्राचं हीच विशेषता आहे की माझ्या प्रत्येक अवयवांकडून काहीही चूक न होता प्रत्येक अवयवांकडून माझ्या काही ना काही चांगलं काम व्हावं, तरच माझ्या जीवनामध्ये सकारात्मकता येणार आहे आणि माझ्या सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत. हेच रामरक्षा स्तोत्राचं महत्त्व आपल्याला बुधकौशिक ऋषींनी सांगितलेलं आहे. तर पुढचा श्लोक आहे, स्कंदो दिव्या युध पातू भुजो बग्ने शकारमुख. स्कंदो दिव्य युध पातू म्हणजे भगवंतांनी रामरायांनी त्यांच्या खांद्यावर दिव्य अशी शस्त्रास्त्रे धारण केलेली आहेत. तर ते शस्त्रास्त्रे धर्माच्या रक्षणासाठी, शत्रूंचा नाश करण्यासाठी हे शस्त्रास्त्र त्यांनी वापरलेले आहेत. तसंच भगवंता आमचे खांदे तुम्ही सशक्त करा, आम्हालाही धर्माचं रक्षण करण्यासाठी आम्हालाही शिवधनुष्य पेलता येईल अशी आमच्यामध्ये पण शक्ती द्या असं आपल्याला याच्यातून मागायचं आहे. आणि शिवधनुष्यही तुम्ही भंग केलेलं आहे, तर हे असं शिवधनुष्य पेलण्याची आम्हाला सुद्धा शक्ती द्या अशी शक्ती आपल्याला रामरायाला मागायची आहे. तसंच पुढचा श्लोक आहे, करो सीतापती पातू हृदयन जामदग्नजित, मध्यम पातू खरध्वंसी नाभिन जांबवदाश्रय. तर करो सीतापती म्हणजे हे सीतेच्या पती माझ्या हाताचं रक्षण तुम्ही करा. जसं तुम्ही सीतेचं रक्षण केलं तसंच आमच्याही हाताचं रक्षण करा. या हाताने आमच्याकडून चांगलं कार्य घडू द्या, भगवंताचं काम घडू द्या. सतत भगवंता तुझ्या पुढे माझे हात नतमस्तक होऊ द्या, हे आपल्याला ह्या हातांसाठी मागायचं आहे. तर करो सीतापती पातू हृदयम जामदग्नजित म्हणजे हृदयम जामदग्नजित म्हणजे परशुरामालाही जिंकणारे तुम्ही भगवंता रामराया आहेत. जसं तुम्ही परशुरामांचं हृदय जिंकलं तसं आम्हालाही प्रत्येकाचं हृदय आणि मन जिंकता येईल अशी बुद्धी आम्हाला रामराया तुम्ही द्या.
त्याच्या पुढचा श्लोक आहे मध्यम पातू खरध्वंसी, म्हणजे खर किंवा वेगवेगळे जे राक्षस होते वनवासात गेल्यावर वेगवेगळ्या राक्षसांचा वध रामरायाने केलेला आहे. तर अशा राक्षसांना मारणारे रामराया आमच्या मध्यभागाचे रक्षण करा. तसेच जांबुवंतांना आश्रय देणारे माझ्या नाभीचे रक्षण तुम्ही रामराया करा. सुग्रीवेश कटी पातू सक्तिनी हनुमत प्रभू उरु रघुत्तम पातू रक्ष कुलविनाशकृत. तर सुग्रीवेश कटी पातू, सुग्रीवाचे जसं सुग्रीवाचं राज्य वालीकडून परत करून घेण्यासाठी रामरायानं कंबर खोचली होती, की याचा संदर्भ आपल्याला याच्यासाठी दिला आहे की माझ्या कमरेचे रक्षण सुग्रीवा तुम्ही करा. म्हणजे रामाच्या जीवनामध्ये जे जे व्यक्ती होते तर ते प्रत्येकाचा संदर्भ रामरायाचा रामरक्षेमध्ये घेतलेला आहे. कारण रामरायांनी त्यांचे जे आप्तस्वकीय होते, नातेवाईक होते, संबंधित होते, तर त्यांना सगळ्यांनाच तेवढं महत्त्व दिलं होतं. म्हणून प्रत्येक मंत्रामध्ये, प्रत्येक श्लोकामध्ये प्रत्येक जणाचं इथे नाव जोडलेलं आहे. सक्तिनी हनुमत प्रभू. तर इथे असा संबंध जोडलेला आहे की बलाढ्य असा जो सेवक आहे रामरायाचा, तर हनुमंता तू आमच्या जांघांचे रक्षण कर. तर रघुकुळातले असे उत्तम पुरुष व राक्षसांच्या कुळाचा नाश करणारे प्रभू श्रीराम माझ्या मांड्यांचे रक्षण करोत, असा याच्यामधून अर्थ आपल्याला बुधकौशिक ऋषींनी दिलेला आहे. एताव राम बलोपेताम रक्षाय सुकृती पठेत सचिरायू सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. तर इथे हे रामरक्षा कवच पूर्ण झालेलं आहे. तर यातून हे सांगितलंय की जो मनुष्य रामरक्षा स्तोत्राचे पठन करेल तो दीर्घायुषी सुखी विजयी व विनयी होईल. तर आपण हे स्तोत्र पठन करून कवच म्हणून याचा अर्थ पाहिला आणि बुद्धिपूर्वक तो समजून घेतलेला आहे. तर कुठलेही स्तोत्र म्हणून सहजासहजी जादू वगैरे घडत नसते, तर त्याच्यामध्ये आपल्याला नियमितता आणि सातत्य आणावे लागते. प्रभू रामासारखं जीवन जगण्याचा आपल्याला थोडा तरी प्रयत्न करावा लागेल, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येणार आहे आणि आपलं जीवन सुखकर होणार आहे. तर ह्या पुढील श्लोक आणखीही राहिलेले आहेत, तर आपण पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत आपण आज जो भाग दाखवलेला आहे तर तो समजून घेण्याचा आपण सगळेच प्रयत्न करू. साध्या सोप्या भाषेत आणि थोडक्यात सांगितलेला आहे, तर आपण नक्कीच पूर्णपणे बघा. तर आपण रामरक्षा स्तोत्राला 2 भागांमध्ये पाहिलं आहे. आणखी एक भाग आपला राहिलेला आहे, तर आपण नक्कीच लवकरच बघणार आहोत. हे दोन्ही भाग आपण बघा आणि प्रतिक्रिया नक्की कळवा. या अगोदरही आपण अन्नपूर्णा स्तोत्र पाहिलेलं आहे, तेही आपल्याला कसं वाटलं ते आपण नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.